शेती शिवारात राहायला कोणाला आवडत नाही, पण कष्टाचं जीवन असतं आहे आणि त्याचबरोबर प्राण्यांचा सामना करावा लागतो. त्यातल्या त्यात सापाची भीती ही शेतकऱ्यांशी त्यांचा संबंध जास्त तो लक्षात घ्या. तिसरी वेळ मी इथं साप पकडतो आहे, तिसरी बार ना भैया. आणि गणिकुप गाव आहे बैलहोंगल तालुक्यात आणि ह्यांच्या अगोदर 2 वेळा नाग सापडला आहे आणि आत्तासुद्धा ह्यांच्याकडं नागच आला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याला, खेड्यातल्या माणसाला सापांचा जास्त सामना करावा लागतो आणि कशा प्रकारे आत येऊन बसला तुम्ही बघू शकता. आणि काहीतरी तो खाल्लेला पण दिसायला आहे. म्हणजे स्टिकचा वापर करून त्याला मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता कशा प्रकारे तुला घातत असतात. शेतकऱ्यांनी किती काळजी घ्यायला पाहिजे. मंदिर पण खाला आहे तो. बघा दूध त्याला ठेवलाय काय? दूध पिला काय? अरे बापरे, दूध नहीं चूहे खाता है. असं मी त्याला आरामात आता किती मोठा आहे ते बघू शकता. दूध ठेवलेलं सांगितलं मला नंतर लक्षात आलं, पण दूध माणसाचा आहार आहे लक्षात या, सापाचा आहार नाही आहे. आणि साप उंदीर खातोय तो खाल्लाय पण. आणि आमची श्रद्धा आहे, भावना असता ते बरोबर आहे, पण त्याचा दूध आहार नाही आहे. आणि उंदीर खाल्लाय. आम्हाला उंदीर खाल्लेलेच फोन आले. दूध पिताना एखाद्या किचनमध्ये साप आला असा कोणताही फोन आलेला नाही. आणि साधारण 5 वर्ष वयाचा अतिशय हेल्दी म्हणजे सदृढ साप आहे लक्षात घ्या. म्हणजे शेतात शिवारात अशा प्रकारे साप राहतात, लोकांच्या जवळ राहत असतात आणि शेतात शिवारात असं घर आहे लक्षात घ्या हे. आणि तर तिसरा नाग मी ह्या 2-3 महिन्यात पकडतोय. आपल्या आजूबाजूला शेती असेल तर जास्त काळजी घेणं. शेतकऱ्यांनी आपला हात पाय लागून एवढी जरी काळजी घेतली तर सरपंच होऊ शकत नाहीत, हे मला सांगायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.